आज वामन म्हात्रे फाउंडेशन ने स्टार्ट टाइम यांनी बदलापूर शहरामध्ये जे कलाकार आहेत त्यांना आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे। त्यासाठी सलोनी महाजन, गिरी मॅडम, माडिक आणि त्यांची पूर्ण टीम यांनी गेले 1 महिन्यापासून या कार्यक्रमाचा सराव घेऊन जे उत्कृष्ट कलाकार आहेत त्या लोकांना या ठिकाणी आज परफॉर्मन्स करण्यासाठी संधी दिलेली आहे। नक्कीच याच्यातून बदलापूर शहरामध्ये असे कार्यक्रम होणं प्राप्त होतं, कारण जे आपल्या इकडचे कलाकार आहेत यांना ठाणा, कल्याण, मुंबई या ठिकाणी अशा पार्टिसिपेट होण्यासाठी जावं लागत होतं, परंतु सलोनी महाजन आणि गिरे मॅडम यांची सर्व टीम, नंदू कराले आणि माडिक यांच्या माध्यमातून, आमचा आतिश यांच्या माध्यमातून माझ्याकडे आले आणि त्याने सांगितलं असा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे। मी कुठच्या प्रकारचा विलंब न करता लगेच होकार दिला आणि हा आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्या सर्वांची मोठी मेहनत आहे। आणि ह्याच्यातनं तुम्ही बघितले असेल मगाशी चांगलं सिंगिंगचा कार्यक्रम होता, डान्सिंगचा कार्यक्रम होता, चांगलं रॅम वॉक करतात त्या महिला आपल्या बऱ्याचशा दुबईला मला गिरी मॅडम पण दुबईला जाऊन आले। बऱ्याचशा आपल्या बदलापूर शहरामध्ये कलाकार आहेत पण त्यांना संधी बदलापूर शहरामध्ये भेटत नव्हती। आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून आज हा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून स्टार्टच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे। नक्कीच त्याला चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला आहे। असे विविध कार्यक्रम तुम्ही या बदलापूर शहरामध्ये करत राहा। संभाजी आपण नेहमी या लोकांना पाठिंबा देत राहू आणि या बदलापूर शहरात चांगले कलाकार निर्माण होण्यासाठी प्रयत्न करू। असंच मला म्हणायचं की आपण जसं ठरवलं होतं की सगळे कलाकार गाजणार एकाच कलामंचावर, आपला कलामंच पूर्णपणे गाजत आहे आणि गाजलेला आवाज नक्कीच गुंजणार आहे। स्वतःहून आपल्याला अशा समोरून गोष्टी ऐकायला येणार आहेत की आपला कलाविष्कार परत तेव्हा होतोय। सो ते खूप छान वाटतंय ऐकून। सो थँक्यू सो मच की हा शो एवढा सक्सेसफुल होतोय आणि डेफिनेटली की याच्या पुढे आम्ही असे शो करत राहणार आहे। कलाविष्कार हा गाजणार नाही तर गुंजणार। मी स्टार्टिंग पासून कार्यक्रम असतील त्यांनी नृत्य केलं, ढोल पथक सुद्धा इथे आलं होतं, वाद्य पथक अंबरनाथ छान प्रकारे सगळे वाद्य वाजवले आणि स्टार टाइम्स यांच्या माध्यमातून सुद्धा सर्व कलाकारांना इथे मंच उभारण्यात आलं। त्याने अतिशय छान प्रकारे ट्रेडिशनल कॉस्ट्युम मध्ये या ठिकाणी परफॉर्म केलं, रॅम्प वॉक केला। तर मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस आणि भविष्यासाठी शुभेच्छा देतो।